नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. व्यावसायिकाला धमकावून 37 लाखांची उकळली खंडणी, 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सदाशिवपेठ भागात हॉटेलच्या केटरिंगचे कंत्राट टिकवून ठेवण्याच्या बदल्यात व्यावसायिकाला धमकावून 37 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश खाशाबा नलावडे वय 53, उमाकांत रामचंद्र वालगुडे वय 56, दीपक केशवराव धुमाळ वय 65, तिघेही राहणार कोथरूड पुणे. गणेश रत्नाकर भोज वय 53 राहणार भीमपुरा कॅम्प, दिनेश अरुण घोडके वय 49, राजन शंकर कामठे वय 58 राहणार फुरसुंगी आणि नितीन हरिभाऊ वाघमारे वय 52 वर्ष राहणार मंगळवार पेठ यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजय सयाजीराव देसाई व 59 वर्ष राहणार आशियाना अपार्टमेंट सिंहगड रोड यांनी तक्रार दिली आहे. 2 एप्रिल 2024 ते 1 ऑगस्ट 2025 दरम्यान सदाशिव पेठ येथे ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार अजय देसाई याचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तक्रारदार अजय देसाई यांनी 2018 मध्ये म्हाळुंगे येथील पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एमराल्ड हॉलचे व्यवस्थापन स्वीकारण्याची तयारी दर्शवली. पुढे 2020 पासून त्यांनी हॉल सुरू केला आणि 2021 मध्ये करार झाला. नंतर 2022 मध्ये हा करार 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवला. देसाई यांनी स्वतःच्या खर्चातून हॉलचे नूतनीकरण, सजावट व विविध सुविधा उभारल्याने व्यवसायात वाढ झाली. मात्र नंतर काही पदाधिकाऱ्यांनी भागीदारी, कमिशन आणि रोख रकमेची मागणी सुरू केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. डिसेंबर 2023 मध्ये वार्षिक 25 लाख रुपये आणि उत्पन्नातील हिस्सा देण्याची अट घालण्यात आली. पैसे न दिल्यास दुसऱ्या केटरर्सला काम देण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा आहे. एप्रिल 2024 मध्ये 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांनी 5 एप्रिल, 6 एप्रिल आणि 7 जुलै 2024 रोजी मिळून 37,50,000 रुपये रोख दिल्याचा दावा केला आहे. या तक्रारीवरून सोसायटीच्या पदाधिकारी व संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.